ते होळीचा देखील महोत्सव सुरू आहे। रंगपंचमी देखील जवळ आलेली आहे आणि रंगांची बेधुंद उधळण या ठिकाणी शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे। अप्रतिम ही स्पर्धा आहे, क्रिकेटचा महारणसंग्राम आणि प्रेक्षक देखील आजच्या दिवसामध्ये सातत्याने प्रेक्षकांची गर्दी या मैदानाच्या आतमध्ये वाढत असताना आपल्याला पाहायला भेटते। अप्रतिम ही स्पर्धा क्रिकेटचा महारणसंग्राम गेला कालचा दिवस आपण पाहिला, कालचा दिवस देखील दर्जेदार होता, आजचा दिवस देखील दमदार आहे आणि आजच्या दिवसातील ग्रुपमधील शेवटची मॅच नवलाई स्पोर्ट आणि पीयूष 11 या दोन संघांमध्ये आपण पाहतोय। नवलाई स्पोर्ट संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम त्यांनी गोलंदाजी घेतली तर बॅटिंगसाठी पीयूष 11 यांना आमंत्रित केलेला आहे। नक्कीच श्रीकांत सर, जो मॅच जिंकेल तो स्ट्रॉंग भूमिकेमध्ये राहील। दोन्ही संघांना विजय हा गरजेचा आहे। जेवढा फायनलची मॅच महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची ही मॅच आहे श्रीकांत सर। जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकेल। पहिला बॉल घेऊन आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सुमित यांना आणि त्या समोर असतील सुरेश आणि राजू। कसं आक्रमण करतील सुमितदा। पहिला बॉल शेवटच्या मॅच मधला नवलाई स्पोर्ट्स पीयूष 11। पहिलाच बॉल फेकून दिला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। पहिल्या चेंडूवरती पकडली जाते झेल, एक मोठा झटका लागतोय। सुरेश यांचा खेळ पहिल्या चेंडूवरती समाप्त होतोय। उत्कृष्ट चेंडू, लाईन लेंथ चांगली आणि त्या लाईन लेंथ वरती फसवलं सुरेश यांना। डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक हुशार, अगदी चाणक्य होता। अगदा चेंडू पाहायला गेला तर श्रीकांत सर समोरून सूर्याची किरण येत होती आणि फ्लाइटेड होता चेंडू आणि त्या पद्धतीने अगदी पायाजवळ कॅरी केला। वैभव यांची सुरेख कामगिरी। नक्कीच भरत सर, पायाजवळ कॅरी केला, परंतु आपण ज्याप्रमाणे पाहतो हा खेळाडू शाहूवाडी तालुक्यात ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये असतो, ज्यावेळेला विहिरी लगत सखोलचा समतल भाग असतो त्या भागामधून धावत धावत विहिरी ज्याप्रमाणे सूर मारतो ना त्याप्रमाणे हा चेंडू त्याने उचलला आणि चेंडू हातात पकडला। बॅटरला टाटा बाय बाय सी यू असा इशारा दर्शवला। वैभव पाटील आत्ताच महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आत्ताच दक्ष झालेत, कार्यरत आहेत मुंबई पोलीस मध्ये। म्हणजे धावणार ते 1400 मीटर कसं धावायचं, त्याच्यापेक्षा अतिशय वेगवान कसं धावायचं। यावेळेस देखील फटका बसला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये। या ठिकाणी चुकी होते आणि 2 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत। संघाचं खातं खोललं जात आहे। मिडॉपला क्षेत्ररक्षक श्रीकांत सर चेंडूकडे पाहत राहिला, चांगलं स्टेबल अशी मूवमेंट त्याच्याकडून पाहायला नाही मिळाली। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्टेबल माइंड ठेवावं लागेल आणि स्टेबल ज्याचं माइंड तो स्टेबल, त्याचा खेळ स्टेबल आणि त्याचा वेळ देखील स्टेबल। वेळ असावा खेळ आपला, क्षमता दाखवायची असते, इथे रचना केली शरीराची, कलात्मक फटका इकडून तिकडून तिकडून इकडून गेला पण चेंडू मात्र पकडला, एक सिंगल घेतली आहे। हे सातत्याने आपल्याला संदीप यांच्या बॅटमधून पाहायला मिळणार। त्यासाठी थर्ड मॅनचा जो क्षेत्ररक्षक आहे ना खूप सावध राहणं गरजेचं आहे। निष्काळजीपणा तिथे चालणार नाही, कारण की फॅन्सी स्ट्रोक ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो शाहूवाडीमध्ये ते गोलंदाजी करत असताना सुमित दादा आणि संदीप दादा दोघांच्याकडे देखील ही महारत आहे। यावेळेस पहा स्लोवर चेंडू, लाऊड ॲपील इन फ्रंट ऑफ अंपायर, परंतु हा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। व्हाईट बॉलचा इशारा येतोय, व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावरती। ही जाणून बुजून अपील केली होती कारण की पंचांचं लक्ष विचलित करावं आणि व्हाईट बॉल पासून परावलंबित करावं, परंतु पंचांच्या पुढे अशा भूमिका चालणार नाहीयेत। असे कित्येक कलाकारांचे चित्रफित कापले आहे आमच्या पंचांनी, उत्कृष्ट असे पंच आहेत। यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार ठोकोडीजे। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती। यावेळेस स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय। अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून
वैभव पाटील यांच्या कॅशसाठी रोख कॅश प्राइज 500 रुपये इथं देण्यात आलेला आहे। या ठिकाणी हलगीचा ताल, हलगीचा सूर, हलगीचा नाद आपल्या कानावरती पडतोय, म्हणजे व्यासपीठाच्या दिशेनं मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय। मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागताच्या खास वाहतो ही सुमनांजली, पाहुण्यांच्या स्वागतास नटली ही बालकेश छान, गोड करावा आपण घेऊन ह्या स्वागताचा सन्मान, अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करूया शेववाडी तालुक्यात प्रीमियर लीगचा दरम्यान मान्यवरांच्या स्वागताचा हा सोहळा माननीय आदरणीय विनोददादा पाटील, सर्जेराव कुसळे, त्याचबरोबर विशाल, श्रीकांत, सर्व मान्यवर मंडळी या व्यासपीठाच्या दिशेनं उपस्थित होत आहे, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। अप्रतिम आहे ही स्पर्धा, स्वागत नसे हे फक्त हातर आहे जिवाळा, स्वागत नसे हे फक्त हातर आहे जिवाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला शेववाडी तालुका प्रीमियर लीग हा क्रिकेटचा अद्भुत अविस्मरणीय सोहळा। त्यानंतर पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता झाली आहे। धावसंख्या 9, 1 गडी बाद टीम पियुष धावसंख्या 10 या आकड्यावरती थोडीशी एरर होती। धावसंख्या 10, 1 गडी बाद, चांगली सुरुवात दोन्ही बाजूने म्हणावे लागेल तर चांगलं षटक आपण पाहतोय सुमितदा यांचं, आणि दोन्ही फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय राजू यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला स्टेट रिजन मध्ये। नवीन गोलंदाज अजय हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी कानाजवळ निघून गेला आहे। अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूमध्ये, पहिलाच बॉल डॉट येतोय अजय यांच्या माध्यमातून, पहिला बॉल डॉट येतोय अजय यांचा। अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू बॅटर जरूर सफल झाला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर कानात जवळून जातोय चेंडू, कानात काहीतरी कुजबुजलाय आणि डॉट बॉल आलाय। पुढचा बॉल गोलंदाज आहे तैयार, प्रतिम गोलंदाजी होते। कोचचा बॉल, फटका फसलाय, फटका खेळायचा होता एकीकडे, चेंडू गेला दुसरीकडे, पकडला सुनीलने, बॅटर गॉन, बजाव डीजे। अजय पाटील यांनी दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा झटका दिला टीम पियुष 11 या संघाला। ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू यावेळेस निघून जाईल एसटी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये, डॉट बॉल येतोय, पहिला डॉट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर देखील डॉट। पहिले 2 चेंडू पाहायला गेले तर लाईन लेंथवरती फेकले होते, परंतु यावेळेस ब्लॉक होल पद्धतीचा नवीन बॅट्समनला आल्या आल्या जर टार्गेट करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने टार्गेट करू शकता, आणि ग्राइडर मिसाईल अगदी पायाजवळ फेकून दिली, डॉट बॉल येतोय। धावसंख्या स्थिर आहे 10 या आकड्यावरती, पाहायला गेलं तर सलगचा तिसरा हा डॉट येतोय गोलंदाज अजय यांच्या माध्यमातून। डान्सिंग डाऊन द विकेट, समोर आले, तीन फील्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय, टप्पा 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 टप्पा, बॅटर झाला सुरू, चेंडू जातोय तुरु 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 तुरु, 4 धावा, बजाव डीजे। यावेळेस फटका चांगला अलॉंग द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, इथे या ठिकाणी चुकी होते आणि येतोय चुकीमध्ये 4 धावा। नक्कीच भरत सर, पुन्हा एकदा हलगीचा गोड आवाज
या मैदानाच्या आतमध्ये घुमतोय. हलगीचा ताल, हलगीचा नाद, हलगीचा आवाज मैदानाच्या आतमध्ये घुमतोय, बोलतोय. आवाज काय बोलतोय? मान्यवरांचं शुभागमन होतोय. दर्जेदार ही स्पर्धा शेववाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025 पर्व तिसरे क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान तृतीय पारितोषिकाची ट्रॉफी देण्यात आलेली आहेत. ते म्हणजे मुंबई पोलीस मालेवाडी गावचे सुपुत्र माननीय आदरणीय रोहित पाटील दादा यांचं या स्पर्धेदरम्यान शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माननीय श्री भरत कांबळे दादा रॉयल ज्वेलर्स जांभूर यांचंही देखील या स्पर्धेदरम्यान शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. स्वागत करूया शब्द फुलांनी उपस्थित मान्यवरांचे, स्वागत करूया शब्द फुलांनी उपस्थित मान्यवरांचे. बोलमाना चिमुरडे आमुचे, क्षण हे आनंदाचे, क्षण हे आनंदाचे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून प्रथम ट्रॉफी देण्यात आली ते म्हणजे माननीय आदरणीय राहुल पाटील दादा मालेवाडी गावचे सुपुत्र, हे देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक करूया सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आज या मंचावरती उपस्थित झाले ना, तशी या व्यासपीठाला शोभा आली आहे, तशी या स्पर्धेला शोभा आली आहे, तशी या स्पर्धेची गोडी वाढली आहे. संक्रमण आहे तेजाचे, अंधकाराकडून प्रकाशाकडे, दिवस आजचा भाग्याचा. स्वागत करूया पुन्हा एकदा सर्व मान्यवर अतिथींचे, सर्व मान्यवर अतिथींचे. हे फक्त मान्यवर नाही आहेत, तर या मान्यवरांनी आपल्याला या स्पर्धेदरम्यान खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप दिली आहे. खऱ्या अर्थानं म्हणतात ना, विंदा करंदीकरांची एक कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला चार चांद लावण्यात आलेले आहे, सर्व मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच श्रीकांत सर, तुम्ही बरोबर बोलला श्रीकांत सर. देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, परंतु माणसाने सोन्यासारखं नसावं, माणसाने परिसासारखं असावं. ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं. आणि उपस्थित मान्यवर हे देखील परिसासारखेच आहेत श्रीकांत सर. नक्कीच परिसासारखे आहेत आणि या स्पर्धेदरम्यान आलेत आणि या स्पर्धेला सोन्याचं रूप प्राप्त झालंय. एक सिंगल येते, एका सिंगलच्या माध्यमातून एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. 20 धावा धावफलकावरती होत आहेत. क्रिकेटचा अद्भुत खेळ झाला, दुपारचा वेळ जमला, सर्व मान्यवरांचा मेळ झाला, सर्व खेळाडूंचा देखील मेळ जमला, प्रेक्षकांचा देखील मेळ रंगला. रामलीला मैदानाच्या आतमध्ये गुलाबी रंगाच्या सोबतीने क्रिकेटचा अद्भुत खेळ. यावेळेस पहा नो लुक शॉट इथे पाहतोय. चेंडू एका बाजूला फेकला आणि बॅट स्विंग एका बाजूने झाली. खूप अंतर होतं बॅट अँड बॉल मध्ये. कमबॅक करून दिला आहे प्रदीप यांनी. पाठीमागच्या अजय यांची चांगली सुरेख गोलंदाजी राहिली. 2 चौकार मिसफिल्डच्या स्वरूपात आले आणि त्यानंतर प्रदीप यांनी चांगला कमबॅक करून दिला आहे. प्रदीप यांचा पुढचा बॉल, यावेळेस वेगवान चेंडू, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव असा बॉल जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी प्रदीप दळवी यांच्या माध्यमातून. अतिशय वेगवान गोलंदाज आहेत आणि कालच्या मॅच मध्ये विकेट मेडन टाकणारा हा गोलंदाज आहे. DTS स्पोर्टचे सर्वा. यावेळेस स्लोअर फेकला होता, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पकडली जाईल झेल. यावेळेस मात्र फलंदाजाला काही करता येणार नाहीये. मोठा झटका लागतोय टीम पियुष 11 या संघाला. काल विकेट मेडन आणि आज पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि त्यानंतर सलगचे 3 डॉट आणि 1 विकेट आतापर्यंत आली आहे. यावेळेस पहा अतिरिक्त बाउन्स,
ओहो हो, अतिरिक्त बाउन्स नाहीये, अचंबित करून टाकणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित उसळी घेतली चेंडूने. बॅटर तयार नव्हता या चेंडूसाठी, त्याला वाटलं होतं टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहील, पण अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू हे गोलंदाजाचं कौशल्य आहे. प्रदीप दळवी, प्रदीप आपली पॉवर दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा प्रदीप राईट मोहर द विकेट. स्लोवर आहे यावेळेला चेंडू. बॅटीची कडा, बॅटर वाचेल आता मात्र. परतीचा धडा, टप्पा पडल्यानंतर बॅटी जवळून आलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल. पंचांचं बोट आकाशाकडे वळलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटेल. अप्रतिम खेळ. शेववाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. धावपलकावरती धावसंख्या 20 आहे. तर जाऊयात डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकूयात एक सुमधुर तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे. कटसाठी आपल्याकडे रिव्ह्यू ठेवलेला नाहीये कारण शो होत नाहीये स्क्रीनवरती. विकेटला अल्ट्रा एज कॅमेरा नाहीये आणि पंचांचा जो ऑन फील्ड जो निर्णय आहे तोच कायम राहील. विकेट आहे, फलंदाज बाद आहे. यस, पंच इथे आले, जिथं त्यांनी पाहिलं तेच त्या पंचांनी पुन्हा पाहिलं. पंचांचं काम आपण पाहतोय. कट आहे. पंच आपण भरत सर टीव्ही वरती आले होते त्यावेळी पाहिलं बॉल कुठे टप्पा पडलाय. श्रीकांत सर, पंचांची भूमिका काल 2 दिवसामध्ये उत्कृष्ट दर्जाची राहिली आहे. कारण की ज्या वेळेस रिव्ह्यू घेतलाय त्यावेळेस सरांचा रिव्ह्यू सक्सेस झाला आहे. कारण की सरांनी जो निर्णय घेतलाय तो सातत्याने सक्सेस होत आलाय 2 दिवसामध्ये. तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल मध्ये दोन्ही रिव्ह्यू सिस्टम ती इथे चालू शकणार नाही. कारण की आमचे पंच सज्ज आहेत, शशी मेहर साहेब आणि
दीपक बोराडे सर यांच्या पुढे कोणतेही रिव्ह्यू चालणार नाही. रायगड मधील उच्च नामांकित स्पर्धा या सरांच्या हातात असतात. संपूर्ण नवी मुंबई म्हटलं तर पहिल्यांदा उच्च स्थानावरती हे सर असतात. त्यांच्या पुढे कोणतीही चतुराई चालणार नाहीये. चांगला निर्णय, फलंदाज बाद होतोय. नक्कीच पंतांत देखील करावं तितकंच कौतुक कमी आहे. भरत सर डिसिजन दिला होता, बॅटरने थोडासा अमान्य दर्शन होता. पुन्हा पंच आले इथे, म्हणजे या भर उन्हामध्ये शेववाडी तालुक्यासाठी या पंचांनी आपल्यातील सर्वोत्तम कस आज पणाला लावलेला आपल्याला पाहायला भेटतोय. कालचा दिवस देखील भर उन्हामध्ये सातत्यानं पंच आपण पाहतोय. भरत सर अंगातून घामाच्या धारा लागलेत, परंतु नजरेतून खेळाचं चित्र चांगल्या रीतीनं आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. पंच पुढचा बॉल, गोलंदाज तयार, न्यू बॅटर आहे. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिलाय. अतिशय वेगवान चेंडू हाताळला यावेळेस गोलंदाज राजेश यांनी. पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने सुमित दादांनी गोलंदाजीला सुरुवात केली, त्याच माध्यमातून अजय आणि प्रदीप राजेश या दोघांनी सुंदर आणि सुरेख अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम ही स्पर्धा सुरू आहे आणि इथे एक धाव येते. एका धावेच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड केली जाईल. आतापर्यंत 4 विकेट माघारी परतलेले आहेत. धावफलकावरती 21 धावा आहेत. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. सूरज आहेत स्ट्राईक एंड वरती. यावेळेला मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे सूरज कशा प्रकारे खेळ होईल, कशा प्रकारे टप्पा असेल, त्याच्यावरती कशा प्रकारे फटकेबाजी करतील हे आता पाहणं आवश्यक आहे. जिंकणं आवश्यक आहे दोन्ही संघांना मॅच मध्ये. नवलाई स्पोर्ट विरुद्ध पियुष 11. इथे फटका फसलाय इनफिल्डच्या आतमध्येच. त्यांना पाहायला भेटत आहे 2 धावा आली आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 2 धावा ऍड होत आहेत. धावफलकावरती धावसंख्या 23च्या घरामध्ये पोहोचलेली आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय राजेश यांच्या माध्यमातून. तिसऱ्या चेंडूवरती ते 2 धावा येत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 23 या आकड्यावरती. अगदी जखडून ठेवला आहे फलंदाजांना पियुष 11 या संघाच्या. नवलाई स्पोर्ट्स दुसऱ्या पर्वामधील पहिला नंबर ज्या संघाने काढला होता तोच नवलाई स्पोर्ट्स. अतिशय बेधक गोलंदाजी पाहायला मिळते. खास करून प्रदीप सरांची 2 विकेट आणि 1 धावा त्यांनी खर्च केल्या आणि तीच मॅच मोमेंटम चेंज करणार आपण षटक पाहतोय प्रदीप दळवी यांचं. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 23 धावा आहेत धावफलकावरती. हा देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. दुसरीचा प्रयत्न आणि अगदी चित्त्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने दोघे धावतायत. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने आपण स्कोर बोर्ड पाहायला गेलं तर 25 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे श्रीकांत सर, परंतु सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय 4ही गोलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस देखील पहा वाईटचा इशारा होतोय अंपायरांचा. डाऊन द लेग साइड आपण पाहतोय चेंडू अतिरिक्त धावेत भर पडताना. धावसंख्या 26 या आकड्यावरती. राजेश यांच्या आतापर्यंत पाहायला गेलं तर सुरेख गोलंदाजी राहिली आहे, परंतु यावेळेस थोडीशी लाईन लेंथ आपल्याला पाहायला चुकीची पडली त्या ठिकाणी आणि अवांतर धावसंख्येत भर पडते. यावेळेस फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. दोघे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि तोपर्यंत या ठिकाणी पळून 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावरती. अतिशय सुरेख असा दोन्ही बाजूने मॅच आपण चालताना पाहतोय. एका बाजूला पियुष 11, एका बाजूला नवलाई स्पोर्ट्स. दोन्ही संघ एक मॅच जिंकले आहेत आणि या स्पर्धेदरम्यान ही मॅच खूप गरजेची आहे दोन्ही टीमसाठी.
महेश यांची बॅट आतापर्यंत चांगली चालली आहे. तर 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले आहेत. सूरज देखील त्यांना तितकेच चांगली साथ देत आहेत. यावेळेस बॅट स्विंग मोठी राहिली परंतु बॉल तितकासा बॅटवरती चांगला आला नाही आहे. सुमित धाव कॅरी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 30 या आकड्यावरती. चौथ्या षटकाची या ठिकाणी होते सांगतात 30 या आकड्यावरती 4 गडी बाद टीम पियुष 11. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकाची जिम्मेदारी कोणावरती दिली जाईल कारण की स्लॉटचं षटक आहे आणि या शेवटच्या स्लॉटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा जास्त बनवल्या जातील तेवढ्या फायद्याचं ठरेल पियुष 11 या संघाला आणि जेवढ्या कमी धावा बनवल्या जातील तेवढं फायद्याचं ठरेल टीम नवलाई स्पोर्ट्स या संघासाठी. दोन्ही संघ दोन्ही बाजूने चुरस चालू आहे. एका बाजूला सुमित दादा आहे तर एका बाजूला महेश आहे, एका बाजूला सूरज आहे तर एका बाजूला प्रदीप दळवी आहेत. पहा किती ही मोठी लढत आहे आणि मोठे मातब्बर खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये आणि ज्यावेळेस मोठमोठे खेळाडू एकाच्या समोर असतात त्यावेळेस क्रिकेट बघण्यात देखील मजा असते. प्रदीप दळवी तिसरं यशस्वी षटकानंतर शेवटचं षटक हाताळताना स्वतःचं दुसरं. यावेळेस पहा अतिरिक्त वेग आणि अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती होता. अगदी जाऊन खांद्याला धडकतोय आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव इथे कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 31 पाहतोय आपण पियुष 11 या संघाची. अगदी पाहायला गेलं तर रोखून ठेवला आहे टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाने. प्रदीप यांचा पुढचा बॉल यावेळेस स्लोवर फेकलाय. वेग मधील परिवर्तन जसं हवामानामध्ये परिवर्तन होतं तसं आता वेगामध्ये परिवर्तन केलं आहे. उन्हाळा पावसाळा हिवाळा या 3 ऋतूंचा अभ्यास करून आले आहेत प्रदीप दळवी. खूप चांगला सुरेख चेंडू हाताळला. यावेळेस पहा डाऊन दी लेग साइड उजव्या स्टँडच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिले 2 निर्धाव असे चेंडू आणि त्यानंतर व्हाईट बॉल. धावसंख्या 32 पाहतोय. सुरेख आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे, कौशल्य आहे प्रदीप दादांच्या गोलंदाजीवरती. यावेळेस वेगवान चेंडू हाताळला परंतु यावेळेस देखील हा व्हाईट बॉल आहे. पंच टायटॅनिक पोज मध्ये दर्शवत आहे इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 33 या आकड्यावरती. सलगचे 2 इथे व्हाईट बॉल फेकले आहेत. थोडीशी लाईन लेंथ मधून भरकटताना यावेळेस पहा जागा बनवली आणि संघासाठी जागा बनवली जाते 6 धावांसाठी. षटकार ठोकोडीजे. एकोणचाळीस. यावेळेस अतिरिक्त बाउन्स फेकला आहे चेंडू. हा देखील व्हाईट बॉल असेल. खराब गोलंदाजी. ज्या गोलंदाजाने पूर्ण 2 दिवसभराच्या सत्रामध्ये एवढ्या उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी केली होती त्याच गोलंदाजाकडून आपल्याला चुकी होताना पाहायला मिळते. सलगचा 3रा वाईट आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 40. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत स्वतः त्याच्या खाली कॅप्टन येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मिड विकेटला आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते जाऊन 42 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर नवलाई स्पोर्ट्स स्ट्रॉंग भूमिकेमध्ये होतं परंतु त्या स्लॉटच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग आपण पाहतोय सूरज यांच्या माध्यमातून. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो यावेळेस देखील फटका चांगला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिड विकेटचा. वेळ आहे. वैभव चुकी करणार नाहीयेत. या क्षेत्ररक्षकाकडे ज्या वेळेस चेंडू गेला आहे त्यावेळेस उच्चतम दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं आहे वैभव यांचं. कालच्या दिवसभरामधलं कॅच ऑफ द डे आणि आजच्या दिवसभरामध्ये पण 2 उत्कृष्ट असे झेल त्यांनी पकडले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेश यांचा पहिलाच झेल त्यांनी टपकला. अगदी सबमरीन चेंडू होता परंतु वैभव यांचे हात कोणाला सोडत नाहीयेत आणि एक उत्कृष्ट झेल पकडला त्यांनी. त्याचबरोबर वैभव यांच्यासाठी माननीय अमोल पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा आलं आहे. पहा क्षेत्ररक्षकासाठी यावेळेस किती महत्वाचा क्षेत्ररक्षक आहे. पुढच्या वर्षी ज्यावेळेस ऑक्शन होईल
त्यावेळेस नक्कीच वैभव यांच्यावरती मोठी चाल चालवली जाणार आहे. उच्चतम दर्जाचं क्षेत्ररक्षण. यावेळेस चेंडूला फटका मोठा सजवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. थोडसा फंबल पाहायला मिळाला आणि पहा एकीच रूपांतर दुहेरीमध्ये 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 44 या आकड्यावरती. 45 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाला. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. चढू द्या सरसोळेच्या मैदानामध्ये गाण्यांची धुंदी.
त्याचबरोबर नवलाई स्पोर्ट्स संघासाठी संघ मालक माननीय अमोलजी पाटील साहेब, माननीय सुखदेवजी सोरटे साहेब, त्याचबरोबर माननीय सुनीलजी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय कॅप्टन मिस्टर 360 सुमित आणि त्यांच्यासोबत सुनील. गोलंदाजीवरती आपण पाहतोय पहिलं षटक हाताळताना गोलंदाज प्रकाश. कशा प्रकारे प्रकाश डालतील, आक्रमण असेल सुमित आणि सुनील यांच्या पुढे. चला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल इनिंग्ज संपवायला, हा कमिटीचा नियम आहे आणि सकाळपासून प्रत्येक सामने या पद्धतीचे खेळ गेले. पहिलाच स्क्वेअर कट निघून जाईल, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय, मातीचा रंग उधळत निघून जाईल, सीमारेषा पार, चौकार. 3 मिस्टर 3 कुस्तीचं मैदान असो, शैक्षणिक मैदान असो किंवा खेळाचं मैदान असो, शाहवाडीकर कधीच कमी पडले नाहीत. मिस्टर 360 यावेळेस पहा फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय दुसराच. प्रकाशाने कमबॅक केला आहे. पहिला जो क्लासिकल फटका पाहायला मिळाला स्क्वेअर कटचा, त्यानंतर लाईन लेन थोडीशी पुढे ठेवली आणि एक डॉट बॉल येतो. या ठिकाणी 45 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम नवलाई स्पोर्ट्स. फुल टॉस चेंडू, 1 बाउन्स, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जातोय 5 या आकड्यावरती. डेप्थ आहे नवलाई स्पोर्ट्स या संघाकडे. ज्यावेळेस सामना ऑप्शन आपण पाहिलं त्यावेळेस बॅट्समनवरती जोर दिला, परंतु पियुष 11 या संघाने त्यांच्याकडे धारदार गोलंदाज आहेत, चांगले उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज या संघाकडे आहे, त्यामुळे परफेक्ट पॅकेट आहे दोन्ही बाजूला खेळाडूंचं. यावेळेस पहा फटका चांगला आहे, क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, 1 बाउन्स, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय कॅरी करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्लासिकल फटका पाहायला मिळाला, अगदी जास्त ताकद लावली नाहीये फटक्यावरती आणि गॅपला भेदून निघून जातोय 2 धावेसाठी. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे दोन्ही बाजूला सुमित आणि एका बाजूला सुनील. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, यावेळेस पहा इथे मिसकम्युनिकेशनचा अभाव आणि सुनील यांना परतावं लागते, पाहिलंच नाही आणि सुमित दादा यांनी या ठिकाणी आपली पॉपिंग क्रीज सोडली, परंतु त्या बाजूने स्ट्रायकिंगचा फलंदाज येत नाही आणि ते मोठा झटका लागतोय टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाला. क्रिकेट असो, गावस्कर सरांचा एक डायलॉग आहे, ओमकार सर, रनआउट होणं, धावचित होणं म्हणजे आत्महत्या आहे आणि आत्महत्या केली गेली या ठिकाणी. या ठिकाणी मोठा झटका लागतो टीम नवलाई स्पोर्ट्स. थँक्यू सर. यस, थँक्यू सो मच भरत सर. सत्कार सोहळा या ठिकाणी सुरुवात होतोय. या कार्यक्रमात येऊन केले आपण मोठे मन, तुम्हीच आहात आमचे धन, तुम्हीच आहात या मैदानाच्या आतमध्ये खेळाच्या दरम्यान होत असलेल्या व्यासपीठावरचे स्वागताचे क्षण. या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यशोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. माननीय श्री भरत कांबळे दादा रॉयल ज्वेलर्स जांभूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली. त्यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार शाहवाडी तालुका आयोजन कमिटीच्या माध्यमातून करण्यात येतोय. दिनू आजचा सोन्याचा आज आपण चढला आहे कार्यक्रमाला साज सगळीकडे यांच्या कामाची गाज. दिनू आजचा सोन्याचा आपण पाहतोय, कर्तृत्व, नेतृत्व, श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्वाची खाण. शब्द आमुचा सुमनांना मान होतो आपल्या स्वागताचा सन्मान, आपल्या स्वागताचा सन्मान. या ठिकाणी शाहवाडी तालुका असोसिएशनच्या माध्यमातून माननीय श्री भरत कांबळे दादा रॉयल ज्वेलर्स जांभूर यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. माझे अध्यक्ष सूरजजी पाटील दादासाहेब यांच्या शुभ हस्ते माननीय श्री भरत कांबळे दादा रॉयल ज्वेलर्स जांभूर यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. त्याचबरोबर माननीय श्री मुंबई पोलीस रोहित पाटील मालेवाडी गावचे सुपुत्र यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर माननीय श्री
राहुल पाटील दादा ज्यांच्या माध्यमातून प्रथम ट्रॉफीज आपल्याला देण्यात आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय। माननीय आदरणीय राहुल पाटील दादा यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय। अप्रतिम ही स्पर्धा क्रिकेटचा महारण संग्राम संजय सरांच्या शुभ हस्ते माननीय श्री राहुल पाटील दादा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला प्रथम ट्रॉफी देण्यात आली। 4 चांद त्यांच्या माध्यमातून लावण्यात आले। तुतारीचा गोड आवाज, प्रेमाची मायेची उबदार चाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार होतोय। खरं तर आपण गेले 2 दिवस झालं या स्पर्धेदरम्यान संगीतांची बरसात ऐकतोय। संगीतांची बरसात ज्यांच्या माध्यमातून राहिले ते म्हणजे माननीय आदरणीय अनिल गाडे साहेब आणि माननीय आदरणीय विजयजी भोसले साहेब यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय। माननीय आदरणीय राहुल पाटील दादा यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहिला। त्याचबरोबर माननीय आदरणीय अनिल गाडे साहेब, विजय भोसले साहेब यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ, लोकस्नेहाच्या ध्येयाने आपण अहोरात्र कष्ट करून या शाहूवाडी तालुक्यासाठी झटणारं व्यक्तिमत्व यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय। त्याचबरोबर विजयजी भोसले साहेब यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार या स्पर्धेदरम्यान करण्यात येतोय। संत विचारांचा संस्कार दीप, मनाच्या गाभाऱ्यात अखंडपणाने तेजे ठेवणारे भक्तिमय व्यक्तिमत्व ज्यांचा अंतःकरण असे आदरणीय विजयजी भोसले साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार, तुतारीचा गोड आवाज या ठिकाणी आपल्या कानामध्ये घुमतोय म्हणजे मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय। त्याचबरोबर माननीय आदरणीय संदेशी दळवी दादा यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय। माननीय आदरणीय संदेश दळवी दादा यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती शाहूवाडी तालुक्याची परंपरा आपण सातत्याने या मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहिले। मान्यवरांचं स्वागत तुतारीच्या गोड वाद्यामध्ये, त्याचबरोबर सन्मान करत असताना तुतारीचा गोड आवाज देखील आपल्याला पाहायला भेटतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन यथोचित शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय। त्याचबरोबर माननीय आदरणीय सुनील पाटील दादा यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय। सुनील पाटील दादा, विनंती आहे उपाध्यक्ष सागर दळवी दादा आपल्या शुभ हस्ते आपण माननीय आदरणीय सुनील पाटील दादा यांचा शुभ सन्मान सत्कार करायचा आहे। अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय। विनंती आहे सुनील पाटील दादा यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय। मायेची प्रेमाची उबदार चाल, तुतारीचा गोड आवाज आणि प्रेमाचा गुच्छ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी माननीय आदरणीय सुनील पाटील दादा यांना सन्मानित करण्यात येते। त्याचबरोबर नवलाई स्पोर्टचे संघ मालक माननीय आदरणीय सुखदेव सोरटे साहेब युवा उद्योजक यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय। जीवनामध्ये आशेचे निराशेचे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाम उभे राहतात असे आपल्या शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग असोसिएशनच्या कमिटीच्या पाठीमागे ठाम उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे युवा उद्योजक सुखदेवजी सोरटे साहेब यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय। तुतारीचा गोड आवाज, मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन साहेबांना या ठिकाणी शुभ सन्मानित करण्यात येत आहे। थँक्यू सो मच। भरत सर प्लीज ओव्हर टू कम बॉक्स। 18 चेंडू 15 धावांची गरज असणार आहे। वैभव पाटील या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 23 धावा आणि आजच्या 2 दिवसामध्ये ज्याचा स्ट्राइक रेट स्ट्रॉंग आहे तोच वैभव पाटील। पाहिला गेलं तर 400च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय। 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते। वैभव नावाचं तुफान, संघाची वैभव म्हटलं तरी चालेल। काय ती कॅच, काय ती फिल्डिंग आणि काय ती फटकेबाजी। नक्कीच भरत सर, नवलाई स्पोर्टचे संघ मालक सुखदेव सर देखील आहेत आणि त्यांचा देखील आनंद आता गगनात मावेत नाहीये कारण 2 षटके झाले, 30 धावा झाली आहेत। नक्कीच आणि 600 रुपयाचा मानकरी देखील राहिला आहे। प्रत्येक षटकाराला इथे पारितोषिक लावलं होतं माननीय अमोल साहेब, माननीय सुनीलजी साहेब आणि माननीय सुखदेवजी साहेब यांच्या माध्यमातून आणि 600 रुपयाचा मानकरी ठरला आहे तो। नक्कीच संघ मालकांच्या गालावरती आपल्याला हसू दिसतंय कारण पॉवर प्लेची 2 षटकं कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या 30 आहेत। जर सलग 3 षटकार मारले तर मनोज दादा चव्हाण साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे।
परंतु मॅच जिंकायची आहे, महत्वाची मॅच आहे. वैभव मॅच साठीच खेळतो. 18 चेंडू 15 धावा. यावेळेस बॅट्सविंग मोठी पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय, गोलंदाज कमबॅक करतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहायला गेले तर उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आपण प्रकाश यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे. पहिलं षटक उत्कृष्ट आणि त्यानंतर प्रकाशांचा हा पहिलाच डॉट बॉल येतोय. नक्कीच पहिला डॉट बॉलला धावफलकावरती धावसंख्या 30 आहेत. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 15 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना 44 बनवलेत, 45 बनवायसाठी पाठलाग करत असताना डिफेन्सिव्ह मोड मध्ये आपल्याला बॅटर पाहायला भेटत आहेत. फक्त चेंडूला दिशा दिली, अलॉंग द ग्राउंड चेंडू जात असताना आपल्याला पाहायला भेटला. एक धाव घेतली, एका धावीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 31 ऑन द बोर्ड. 31 धावा. जिथं आतापर्यंत 2 विकेट माघारी परतलेत. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पियुष 11 विरुद्ध नवला स्पोर्ट या दोन संघामध्ये काटोकी टक्कर होत असताना आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रकाश आहे. चांगल्या रीतीने प्रकाश टाकतायत बॅटरच्या नजरेसमोर. इथे पहा बॅटरने मनगड्यांचा चांगला वापर, चेंडूला फक्त दिले दिशा आणि इथे एक सिंगल येते. एका सिंगलच्या माध्यमातून एक धाव ऍड होते, एक धाव वाढवली जाते, एक धाव पुढे जाते. धावफलकावरती धावसंख्या 32 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. इथे फाईन खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू आणि ते नशिबाची साथ पुन्हा लावते वाट वाट वाट. 4 धावा भेटले ठोकोडीचे. मधून पिंजरा जसा निसटतो तसा बॉलरच्या हातातून निसटलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निसटला आणि 4 धावा भेटल्या आणि बॅटर पुन्हा एकदा शिकार करण्यासाठी पुढे आलेला आहे. एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटते. ओमकार धामणकर चांगल्या रीतीने नाचतायत सुद्धा आणि स्कोरबोर्ड वरती पेन देखील नाचवत आहेत. स्कोरर आहेत आपल्या शाहूवाडी तालुक्यातील चालतं बोलतं पुस्तक, परंतु या पुस्तकाचा आता नवनीत मध्ये रूपांतर झालेलं आहे. शाहूवाडी तालुका म्हणतानाच की स्कोरर साठी पहिल्यांदा प्रॉब्लेम यायचा, परंतु अवघड झोपे झाले हो. ओमकार धामणकर सारखं नवनीत हाती आले हो असं चित्र आहे. इथे एक पाऊल बाहेर काढलाय कवरचा क्षेत्ररक्षक. बॅटर गॉन. चलो बाय ठोकोडीचे. धावफलकावरती धावसंख्या 38 आहेत. 13 चेंडू राहिले. 13 चेंडू मध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. मंगेश मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. 13 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण सोडवण्यासाठी तुमच्याकडे सूत्र असावी लागतात. ज्याप्रमाणे गणितामध्ये सूत्र होते, गणितामध्ये आपले स्कोरर अव्वल स्थानावरती होते. ओमकार धामणकर 10वीच्या वर्गामध्ये असताना गणितामध्ये 100 पैकी आपल्या स्कोररला गणितामध्ये 95 मार्क मिळालेत आणि त्याचाच चांगला काम राहतोय. आणि इथे चौकार खेचला. चुकीची आम्हाला माहिती भेटलेली आहे. आतापर्यंत ओमकार धामणकर यांचा 10वी मध्ये गणिताचा विषय गेलेला होता, ही माहिती आम्हाला आलेली आहे आणि इथे चुकीची माहिती भेटलेली आहे. क्षमस्व. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. विनंती आहे, ठाणे स्पोर्ट कंपनीची बॅट पाठीमागे समर्थ लिहिलेला आहे. कोणाला बॅट सापडले असेल तर समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचे आहे. मिस झाले बॅट. ठाणे स्पोर्ट या कंपनीची बॅट आहे. विनंती आहे कोणाला सापडले असेल तर आपण प्रामाणिकपणा दाखवायचा आहे. कारण शाहूवाडी तालुका म्हटलं ना मित्रांनो तर प्रामाणिकपणाचं प्रतीक म्हणून याही तालुक्याकडे पाहिलं जातं. कारण येथील खेळाडू प्रत्येक प्रामाणिक आहे, खेळाची प्रामाणिक आहे, खेळाच्या साहित्याची प्रामाणिक आहे, खेळाच्या टप्प्याशी प्रामाणिक आहे. प्रामाणिकपणा या शाहूवाडी तालुक्यामध्ये खूप आहे. 3 धावांचा
पाठलाग आता फक्त करायचा आहे नवलाई स्पोर्ट या संघाला जिंकण्यासाठी. ओमकार धामणकर चांगलं काम त्यांचं राहिलंय. आता निवांत आहेत कारण 3 धावा राहिलेत. पण इथे जेल ड्रॉप आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक मिस झाला. चेंडू निघून जातोय. टप्पा 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 सरकन पण इथे पकडला. भरकन पकडला आणि इथे 3 धावा कंप्लीट होत आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. टीम नवलाई स्पोर्ट. हार्ड लक बॅड लक पियुष 11. आपला देखील खेळ चांगला होता फक्त आपण थोडेसे कमी पडलात मित्रांनो.